महाराष्ट्रातील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही राजधानी असलेल्या मुंबईत खूप मोठे राजकीय नेते आहेत. त्यांची संपत्ती किती आहे हे आपल्याला माहित आहे का? तर नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबईतल्या मराठी माणसांचा मुद्दा उचलून धरणारे, महाराष्ट्राची आन बान शान बिनधास्त आणि परखडपणे बोलणारे, सर्वांगीण महाराष्ट्राचा विचार करणारे, जिथे जिथे मराठी माणसाला संकट येतात तिथे तिथे ठामपणे उभा राहणारे राजसाहेब ठाकरे. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. आता त्यांची संपत्ती किती हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. ही जी संपूर्ण माहिती आहे ती विधानसभा निवडणुकीदरम्यान त्या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती. त्यांचे संपूर्ण नाव अमित राज ठाकरे. त्यांनी ज्या पक्षातून निवडणूक लढवली त्या पक्षाचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यांच्या पत्नीचे नाव मिताली अमित ठाकरे असे आहे. अमित राज ठाकरे यांचा संपूर्ण पत्ता कृष्णकुंज छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोर दादर पश्चिम मुंबई. यांचा पिनकोड आहे 400028. अमित ठाकरे यांचा संपर्क बघायला गेलं तर अमित ठाकरे यांचा ईमेल आय डी आहे amitthakre245@gmail.com. त्यांचा मतदारसंघ आहे माहीम 181 क्रमांक. अमित ठाकरे यांचा व्यवसाय इथे नमूद केल्याप्रमाणे ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झिक्युटिव्ह असा आहे. आता पाहूया आपण अमित ठाकरे यांचं शिक्षण किती झालं आहे. अमित ठाकरे यांचं शिक्षण मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज 2017 साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी कंप्लीट केलेले आहे. अमित ठाकरे यांच्यावरती असलेल्या गुन्ह्याबाबत जर बोलायचं झालं तर अमित ठाकरे यांच्यावरती एकही गुन्हा नाही. ही झाली संपूर्ण अमित ठाकरे यांची वैयक्तिक माहिती. आता आपण पाहणार आहोत त्यांची संपत्ती जी काय आहे त्याची माहिती. निवडणूक अर्ज भरतेवेळी त्यांच्याकडे रोख रक्कम होती 1,08,000 रुपये. त्यांच्या बँक खात्यात होती 40,99,000 रुपये होते. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 58 लाख रुपये होते. बँकेतल्या मुदत ठेव रक्कम मध्ये अमित ठाकरे यांच्याजवळ 5,93,00,000 रुपये इतके आहे. तर त्यांच्या पत्नी मिताली यांच्या नावे मुदत ठेव रक्कम 6,29,00,000 रुपये आहे. या व्यतिरिक्त शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर अमित ठाकरे यांचे 29,000 रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे काहीही शेअर्स नाहीत. म्युच्युअल फंडाबद्दल जर बोलायचं झालं तर अमित ठाकरे यांच्या नावावरती 3,98,00,000 आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 52,79,000 रुपये असे फंड्स आहेत. या व्यतिरिक्त PPF खात्यामध्ये अमित ठाकरेंकडे 20,37,000 आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 6,63,000 इतकी रक्कम आहे. या सर्वांमध्ये त्यांच्यावर असलेले एकूण कर्ज आहे 4,19,00,000 रुपयांचा आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 47,71,000 रुपयांचा आहे. अमित ठाकरे यांच्याजवळ असलेलं सोनं पाहायला गेलं तर 10 ग्रॅम त्यांची किंमत होते 2,40,000 रुपये आणि त्यांच्या पत्नीजवळ असलेल्या सोनं आहे 90 ग्रॅम म्हणजेच त्याची रक्कम होते 7,20,000 रुपये. अमित ठाकरे यांच्याजवळ असलेली वाहनं पाहायला गेलं तर इथं त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही असं इथं नमूद केलेलं आहे. मित्रांनो, ही झाली सर्व जंगम मालमत्ता. आता आपण पाहूया स्थावर मालमत्ता त्यांच्याजवळ किती आहे. स्थावर मालमत्तेमध्ये येते शेतजमीन. तर अमित ठाकरे यांच्याजवळ 1,05,00,000ची सध्याच्या बाजारभावानुसार असलेली शेतजमीन आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे कोणतीही शेतजमीन किंवा स्थावर मालमत्ता नाही. शेतजमीन सोडून इतर व्यावसायिक इमारती दोघांच्या नावे काही नाहीत. निवासी स्थान तेवढं आहे. अशी आहे अमित ठाकरे यांची संपूर्ण स्थावर आणि जंगम मालमत्ता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुढल्या व्हिडिओमध्ये कोणत्या नेत्याची संपत्ती मी सांगावं असं वाटते तुम्हाला तर त्या नेत्यांची नावं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्या नेत्याला जास्तीत जास्त कमेंट येतील त्या नेत्यावरती आपण पुढील व्हिडिओ नक्की बनवू. त्यामुळे वाट कशाची बघताय, तुम्हाला कोणत्या नेत्याची संपत्ती माहिती हवी आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर नावं लिहा. आणि जाता जाता एक रिक्वेस्ट की सागर हिट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.